कणकवली तालुक्यातल्या कनेडी इथं उद्धव ठाकरेंच्या शिवसेना आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाल्याचा प्रकार घडलेला होता। आधी शिवसेनेच्या कार्यकर्त्याला आणि नंतर भाजपच्या पदाधिकाऱ्याला मारहाण झाली आणि यानंतर मोठा तणाव निर्माण झाला। भाजपचे शेकडो कार्यकर्ते कनेडीमध्ये जमू लागले, शिवसेनेचे सुद्धा कार्यकर्ते जमू लागलेत। शिवसेनेचे आमदार वैभव नाईक तत्काळ कनेडीमध्ये दाखल झाले। भाजपच्या संतप्त कार्यकर्त्यांनी शिवसेनेच्या शाखेसमोर जमत जोरदार शिवीगाळ केली। एका रिक्षाला लक्ष्य देखील करण्याचा प्रयत्न झाला। वातावरण हे तणावपूर्ण बनलेलं असताना आमदार वैभव नाईक हातात दांडा घेऊन भाजप कार्यकर्त्यांच्या अंगावर धावून जातानाचा एक व्हिडिओ आता समोर आलेला आहे। अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत। विशाल रेवडेकर आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। विशाल, राजकीय धुमशान हे कणकवलीमध्ये झाल्याचं काल पाहायला मिळालेलं होतं। अत्यंत हाय व्होल्टेज हा सगळा ड्रामा घडला, काय नेमकं याबद्दल सांगताय? अजिंक्य, जर आपण पाहिलं तर मागील 2 दिवस म्हणजे काल आणि परवाचा दिवस हा कणकवली तालुक्यासाठी अगदी राडा प्रकार पाहायलाच मिळाला। एक दिवसा अगोदर जो राडा घडला तो नगराध्यक्ष आणि वैभव नाईक यांचे बंधू सुशांत नाईक यांच्यामध्ये झालेला होता। हाणामार धक्काबुक्कीचा प्रकार घडला होता। तर दुसऱ्या दिवशी वैभव नाईक यांचे जे समर्थक आहेत कनेडीमध्ये रिक्षा चालक आहेत ते यांच्यामध्ये आणि जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष गोट्या सावंत, संदेश उर्फ गोट्या सावंत यांच्यामध्ये हा जो काल चकमक झालेली पाहायला मिळाली आणि संपूर्ण जिल्हा जो आहे तो हादरला। कारण कणकवलीचा राडा हा म्हणजे प्रकार म्हणजे आजपर्यंत इतिहास जमा आहे। जर एकूणच ही संपूर्ण परिस्थिती पाहिली तर काल संपूर्ण आरसीपी असेल, क्यूआरटी असेल ह्या फोर्स कनेडीमध्ये तैनात करण्यात आल्या होत्या। याच दरम्यान वैभव नाईक हे आपल्या समर्थकांच्या बाजूने आले होते आणि जर आपण या दृश्यांमध्ये जर पाहिलं तर वैभव नाईक स्वतः देखील या ग्राउंडवर उतरले आणि त्याच्या हातामध्ये काठी देखील होती। अक्षरशः त्यांना पोलिसांनी मज्जाव केला आणि पोलिसांनी थांबवण्याचं काम केलं आणि त्यावेळी वैभव नाईक यांना मागे पाठवण्यात आलं आणि पोलीस जर तडजोड यामध्ये जर थांबले नसते तर मात्र मोठा राडा परत या ठिकाणी पाहायला मिळाला असता। अजिंक्य, विशाल, धन्यवाद। सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल। ठाकरे पक्ष आणि भाजपचे कार्यकर्ते आपापसात भिडल्याचा हा सगळा प्रकार कणकवलीमध्ये घडलेला होता। त्याच संदर्भातला एक व्हिडिओ आता समोर येताना दिसतोय, ज्यामध्ये आमदार वैभव नाईक हे सुद्धा दिसतायत। ठाकरे पक्ष आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये हा राडा झाल्याचं कणकवलीमध्ये काल पाहायला मिळालेलं होतं।